निमंत्रण आहे. मी प्रत्येक वक्त्याला विनंती करेन की गावाकडे विनंती करतो की आम्ही आपलं मनोबल व्यक्त करावं. परिवर्तनाच्या वाटेवरील सर्व समर्पित महामानवांच्या विचारांना अभिवादन. विचारपीठावरील आसनस्थ नेमिराज जैन शैक्षणिक संकुलाचे ट्रस्टी, विश्वस्त, समन्वयक, प्राचार्य, शिक्षकवृंद तथा कर्मचारी आणि सभागृहात उपस्थित सर्वांनाच मैत्रीपूर्ण नमस्कार, अभिवादन करतो. तसेच आजच्या सत्कारमूर्ती आमचे माननीय रवींद्र पवार सर आणि आमच्या वहिनी शिला वहिनी या दोघांनाही प्रथमच व्याख्यानप्रमाणे शुभेच्छा प्रदान करतो. आज येथे सर्व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी, ट्रस्टींनी, प्राचार्यांनी त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. पवार साहेब शिक्षक म्हणून कसे होते, पर्यवेक्षक म्हणून, प्रशासन म्हणून तर कसे होते, यांचे विविध पैलू येथे मांडले गेलेले आहेत. त्यांचा बाबतीतपणा, स्वच्छता आणि इतर पैलूंवर सूत्रसंचालन करणे असं समग्र पवार साहेब येथे चर्चेला आलेलं आहे. आत्ताच गावडे प्रगतीशील लेखक शिक्षक संघाचा नाशिक जिल्ह्याचा अध्यक्ष तथा हाडाचा शिक्षक याला अत्यंत विरोधी शैलीतील पवार सर आणि मामा यांचे खूप सुंदर असे मार्मिक येथे विवेचन केलेलं आहे. मी मानताना आमच्या आजोळ म्हणजे गाणं, आमचे आजोळ म्हणजे गाणं, त्या गाण्यामध्ये आमच्या आजी आजोबा तर आमच्या आई लहान असतानाच वाढले, परंतु आमचे मामा मामी म्हणजे आप्पा आणि ताई यांनी आमची आई तसेच पवार साहेब, लताक्का, नंदाक्का, राजूभाऊ, बाई या सर्वांचा सांभाळ केला आणि आमच्या आजही बालपण त्या दाणेगावच्या गंडीघरातून आमचं मन हिंडत असतं, भटकत असतं. त्या जुन्या आठवणींना आम्ही उजाळा देत असतो. ते सोन्यासारखे दिवस आता परत येणार नाही, पण म्हणून आम्ही त्याची प्रसिद्धी देत असतो. पवार सरांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलेलं आहे, कष्ट करून शिक्षण घेतलेलं आहे. आप्पा आणि ताई त्यांनी काका काकूंच्या नंतर त्यांची खूप काळजी घेतलेली आहे आणि पवार सरांनी संघर्षावर मात करून इथपर्यंत ते आलेले आहेत. मग त्यांना सुतारे परिवार, आयरे परिवार तसेच वरखेड्याचा आयरे परिवार यांचं किंवा आमच्या मातोश्री मंजू अक्का यांचं नेहमीच मुलाचं मार्गदर्शन, सहकार्य आणि प्रेम लाभलेलं आहे. असे पवार साहेब कालच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला. अत्यंत समर्पक असं, अनुरूप असं मी जोडी आहे आमच्या वहिनी शिला वहिनी यांना कधी राग माहिती नाही आणि खूप चांगल्या स्वभावाचे आहेत. ते दोघं एक दुसऱ्यासाठी फार समर्पित आहे. त्यांच्यासाठी एका कविता मी इथे व्यक्त करेन. या दोघांसाठी की सारंच काही तुला देऊ नाही, सारंच काही तुला देऊ नाही माझी वंजळ भजवू नाही, कारण तू तुझी वंजळच माझ्या वंजळीत भजवू नाही, तू तुझी वंजळच माझ्या वंजळीत भजवू नाही. असं दोघांचं समर्पित जीवन आहे. आबाचा जो संघर्ष आहे एका कवीच्या कवितेतून मी ते व्यक्त करतो की आबाने प्रत्येक संघर्षाची संधी केली आणि संधीचं सोनं केलं. त्यासाठी ही एक आवडती कविता आहे. पहिला गाव पडला घाबरून गेलो, दुसरा गाव पडला बांबावर गेलो, तिसरा गाव पडला घायल झालो, तिसरा गाव पडला घायल झालो, चौथा गाव पडला आता मात्र सवयनं सावध झालो,
गाव पडत गेलं, गाव पडत गेलं, तुझ्या उडत गेला, तुझ्या उडत गेला, उजेड पडत गेला आणि मी चालत गेलो, मी चालत गेलो आणि मी चालत गेलो. तसा आबा हा चालत आलेला आहे, इथपर्यंत प्रवास त्याचा झालेला आहे. असा हा आबा एक सुंदर कवी आहे. मी त्याला मागच्या वर्षीच म्हटलं होतं की आबा तू तुझ्या रिटायरमेंटच्या अगोदर कवितांचं पुस्तक वगैरे प्रकाशित कर, परंतु कामाच्या व्यापामुळे त्याला ते करता आलेलं नाही. परंतु आता वेळेच वेळ आहे आणि मगाशीच बापना मॅडम किंवा इतर शिक्षकांनी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांचा हाडातला शिक्षक, त्यांच्यातला कवी, त्यांच्यातला सूत्रसंचालक, त्यांच्यातला निवेदक, त्यांच्यातला कार्यकर्ता हा स्वस्थ बसणार नाही. तो प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापला खालीचा वाटा उचलत चालत राहणार आहे. त्यासाठी मी एका हिंदी कवीची कविता इथे व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देईन की आता जरी निवृत्ती झाली आहे, म्हणजे शिक्षणात शाळेकडे जरी पाठ फुगले आहे, परंतु म्हणजे नवीन क्षेत्र, नवी दारानं त्यांच्यासाठी खुली होती. भारताची मी कविता इथे व्यक्त करतो. मेरी खामोशी का अर्थ न जाने तुम क्या लगा रहे हो, मेरी खामोशी का अर्थ न जाने तुम क्या लगा रहे हो, जहां मैं खड़ा हूं वह मेरी सुना हरगिज नहीं है, जहां मैं खड़ा हूं वह मेरी सुना हरगिज नहीं है. हाँ समुद्र गरज शुरू होता है यहां से, मुझे तो जाना है इस पार, सूर्यास्त हुआ तो क्या हुआ, मेरे आंखों का सूर्योदय हमेशा मेरे साथ हो, मेरे आंखों का सूर्योदय हमेशा मेरे साथ हो. असं ते फार काही न बोलता आमच्या वडील साहेब यांनाही भरभरून मी लहान दूर नाही, तुमचा मुलगाच आहे असं समजून मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. तुमचं आरोग्य चांगलं राहो. आबा तुझं खूप आरोग्य, तू जगतोस, खूप छान पद्धतीने इथून पुढे तू आपलं आयुष्य अधिक आनंदाने जगावं. आणि आज काय आमची लता आत्मा, नंदा आत्मा, आमच्या वहिनी, मोठ्या वहिनी, पवार वहिनी, आमचं आईनं कुटुंब, बाळा, सतीश भाऊ आज नाही, राजू भाऊ नाही, अण्णा आता गेले. खरं तर जे सोडून गेले त्यांचे प्रकर्षाने कमी होते जाणवत आहे. आज बाईची कमी जाणवते, आज ताईची कमी जाणवते, आज आमच्या मंदिराचा जी काही कमी जाणवते ही कमी भरून मिळणार नाही. परंतु आपण किती साध्या सूचकांनी प्रगल्भ आणि समृद्ध झालो तरी आपण कायमच म्हणजे प्रशांत असेल, बंधू असेल, भावा असेल, माझं सर्वांना सांगणं आहे की जिव्हाळ्याने, जाणीवेने, सुखादुखाच्या जाणीवेने आपण सर्वजण कायमस्वरूपी असेच एकत्र आणि आनंदाने राहून अशी मी इथे भावना व्यक्त करतो. आणि पवार सरांना आणि आमच्या वहिनींना शुभेच्छा देतो. सनीने देखील आपल्या वडिलांचा वारसा पुढे चांगला चालत राहावा. आमच्या लेकीला देखील मी भरभरून शुभेच्छा देतो. येथेच थांबतो. तसेच मान्यवरांमध्ये आमचे आदरणीय कवी विष्णुजी थोरे इथे उपस्थित आहेत. मगाशी त्यांचा कदाचित मी पाहिलं नामोल्लेख होऊन गेला असेल, परंतु एक महाराष्ट्रातले सुंदर असं व्यक्तिमत्व विष्णू थोरे यांचा मी पवार सरांच्या कार्यक्रमात वैयक्तिकरित्या मी इथे स्वागत करू इच्छितो. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांचं मी आणि प्रमोद आयरे जे देखील कवी आहेत, संपादक आहेत, अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादन केले, अनेक वृत्तकर्ता म्हणून त्यांनी लेखन केलं. प्रमोद आयरेंना विनंती करतो आपण दोघांनी विष्णू थोरे इथल्या मातीतल्या, चांदवडच्या मातीतल्या कवींचा आपण सत्कार करावा अशी मी प्रमोद ये ना मी विनंती करतो. मराठा विद्या प्रसारक सभागाचे संचालक आदरणीय सन्माननीय श्री डॉक्टर साहेबराव गायकवाड साहेब आपण उपस्थित झालेले शब्द सुधारांच्या साहेबांनी त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो.